नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आरटीए 25% ऍडमिशन 2025-26 शाळेचे रजिस्ट्रेशन 18 डिसेंबर पासून सुरू झाले आहे। तुम्हाला तुमच्या पाल्याचे ऑनलाईन अर्ज भरायचे असेल, तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे व मुलाची किती वय असायला पाहिजे व आरटीए ऍडमिशन प्रक्रिया कशी असते या संबंधित माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही ही माहिती उपयोगी पडेल। व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहणार। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आरटीए अंतर्गत गरीब व मागासवर्गीय अपंग अनाथ मुलांना नामांकित विना अनुदानित प्रायव्हेट म्हणजे खाजगी शाळेमध्ये मोफत प्रवेश दिला जातो। त्यासाठी येणाऱ्या पुढील वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी दरवर्षी ही प्रक्रिया अगोदरच जानेवारी-फरवरी मध्ये सुरू केली जाते व त्यानंतर सर्वात अगोदर पोर्टलवर शाळेचे रजिस्ट्रेशन केले जाते व नंतर पोर्टलवर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरले जातात। नंतर रिक्त जागेपेक्षा जास्त प्रमाणात अर्ज आल्यानंतर लॅटरी सोडत काढली जाते व नंतर ज्या मुलांचे अर्ज सिलेक्ट म्हणजे मंजूर झाले त्यांना त्या शाळेमध्ये पूर्ण डॉक्युमेंट सबमिट करून ओरिजिनल डॉक्युमेंटसह प्रवेश दिला जातो। अशी ही प्रक्रिया 3 ते 4 टप्प्यात केली जाते। तर आता सन 2025-26 च्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे। पोर्टलवर शाळांचे रजिस्ट्रेशन डिसेंबरच्या 18 तारखेपासून सुरू झाले आहे आणि लवकरच ऑनलाईन अर्ज भरला जाणार आहे। आणि जर तुम्हाला तुमच्या पाल्याचे सन 2025-26 मध्ये 2025-26 या वर्षासाठी ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुमच्या पाल्याचे वय नर्सरीसाठी 31 डिसेंबर पर्यंत 3 वर्ष पूर्ण असायला पाहिजे व जास्तीत जास्त 4 वर्ष 5 महिन्यापेक्षा जास्त असायला नको। आणि ज्युनियर केजी साठी 4 वर्ष पूर्ण असायला पाहिजे व 5 वर्ष 5 महिन्यापेक्षा जास्त असायला नको। आणि सिनियर केजी साठी 5 वर्ष पूर्ण असायला पाहिजे व 6 वर्ष 5 महिन्यापेक्षा जास्त असायला नको। आणि म्हणजे पहिल्या वर्गासाठी म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड साठी 6 वर्ष पूर्ण असायला पाहिजे व 7 वर्ष 5 महिन्यापेक्षा जास्त असायला नको। तर आरटीई ऍडमिशन साठी तुमच्या पाल्याचे वय 31 डिसेंबर पूर्वी नर्सरीसाठी 3 वर्ष, KG1 साठी 4 वर्ष, KG2 साठी 5 वर्ष आणि फर्स्ट स्टँडर्ड साठी 6 वर्ष पूर्ण असायला पाहिजे। तर यानंतर तुम्हाला तुमच्या पाल्याचे आरटीई ऍडमिशन साठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तर बघा, इथे एक सूचना देण्यात आली आहे। आरटीई ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्र ही ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या पूर्वीची असावी। त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी। म्हणजेच ऑनलाईन अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख असेल त्या तारखेच्या अगोदरचे तुमचे डॉक्युमेंट्स काढले असायला पाहिजे। अन्यथा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स काढले असाल ते डॉक्युमेंट्स तुमचे स्वीकारले जाणार नाही। तर त्यासाठी तुमच्या पाल्याचे ऍडमिशन घेण्यासाठी जर कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे कमी असेल तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही आताच काढून घ्या, म्हणजे समोर तुम्हाला हा त्रास होणार नाही। तर आता तुम्हाला यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण पाहणार आहोत। तर यासाठी पहिले डॉक्युमेंट्स म्हणजे बालकांचा जन्म दाखला, त्यानंतर बालकाचे आधार कार्ड आणि त्यानंतर पालकाचे रहिवासी पुरावा, त्यानंतर पालकाच्या उत्पन्नाचा दाखला आणि त्यानंतर पालकाचा आधार कार्ड, त्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, आणि बालक दिव्यांग म्हणजे अपंग असल्यास 40% पेक्षा अपंग असल्याचे प्रमाणपत्र, HIV बाधित असल्यास जिल्हा शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र आणि बालक अनाथ असल्यास आई वडिलाचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा बालक अनाथालयात राहत असल्यास अनाथालयातील कागदपत्र किंवा अनाथ बालकाची सांभाळ जो कोणी करत असेल त्यांचे हमीपत्र आणि घटस्फोटित महिलाचे बालक असल्यास न्यायालयीन घटस्फोटित कागदपत्र। तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे। यानंतर शाळेचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। तुम्ही तुमच्या पाल्याचे ऑनलाईन अर्ज स्वतःही पोर्टलवर भरू शकता किंवा नेट कॅफेवर किंवा सेतू केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या पाल्याचे ऑनलाईन अर्ज भरू शकता। तर आरटीई ऍडमिशन ऑनलाईन फॉर्म पोर्टलवर कसा भरायचा
आणि आरटीए संदर्भात आणखी माहिती आपण दुसऱ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशीच माहिती तुम्हाला भेटत राहणार आहे। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।